हे गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा, तुम्ही माझ्या मागं किती लाकडाचे अवजार बघत असतात. तुम्ही हे सगळे करून आणलेले. तर 1 किलोमीटरवरून 1-1.5 किलोमीटरवरून बघा पिपळगाव नाव आहे त्या गावाचं, तिथून आणलेले. तर बघा तुम्ही काय काय आणले दाखवत तुम्हाला आज मी. आपल्या इकडं बघा, आधी पण काल एकदा जोरदार पाऊस झालाय. पावसामुळे काय झालं ते बी सांगतो. त्याच्या आधी बघा की आवत, हे आवत, ते एक आवत आणि त्याच्या खाली राखी, 2 आवत आणि 1 राखी आणलेली करून. आणि ओके बघा, तर कुंड्याचा आवत आणि ओके बघा, एक बैलगाडीचं जू आहे. हे बैलगाडीचं जू आहे. 2 आवत, 1 राखी, बैलगाडीचं जू. आणि तरी बी तिथं अजून 2 कोळपे आणि कापसा थाकायचं जू ते राहिलंय करायचं. तिथं तसं ते अजून ते करते. ते आता अर्जंट लागत म्हणून एवढं आणलेलं आहे बा. आता हाकायला वावरात तिथं लागत तिथं. याच्या आधी होती बा ही राखी होती, ही सगळी मोडलेली. आपण बा 2-3 दिवस झाला आधी मोगड्याचं आवत बी तयार केलं होतं. ज्याला माहीत आहे त्यांनी मागं जाऊन ब्लॉग बघू शकता 2 दिवसापूर्वीचा आधीचा, त्याला दिसन. म्हणजे बा आपल्याकडे आत्ता 3 आवतं, 1 राखी झालेली इथं, आणि 1 पाबर आणि 1 मोगडा आणि 3 जोडी इथं बैलाच्या चालायला. कुणी अजून लाकडी सामान वापरत नाही, सगळे लोखंडीच वापरत होतं. आमच्याकडे अजून आम्ही लाकडी वापरत होतो. आवतं ते मोगडा आणि पाबर हाय लोखंडी. चला तर तुम्हाला दाखवतो मी काय झालं आहे कालच्या पावसामुळं. आणि लाईट बी नाही माझ्या मोबाईलला, फक्त 10% चार्जिंग. केवढा ब्लॉक होता ते अजून मला माहीत नाही. अजून आजचा पळडायला बी नाही. आता मी दाखवतो तसं काय लाईट आहे. आणि आमच्या बाईला 5 लाकडं पळडायला येतात. केबल बी तुटलेला आहे, नीट करायची. आता ते नीट करताना तुम्हाला दाखलं असतं. मोबाईलला फक्त 10% चार्जिंग राहिली. 11 वाजता लाईट येते. आता वाजल्यात 8. तर बघा आपलं इथं वायर तुटलेला आहे. हो किंवा इथं जॉईंट दिलेला आहे. आणि इथून तिथून 5 लाकडं सगळे पाळलेले आहेत आपले गिन्नी गावतापाशी. तर बघू शकताय तुम्ही, असं झालेलं आहे. मा मोबाईल आता स्विच ऑफ पाडणार आहे. तुम्हाला फक्त शेवटची बार व्हिडिओ काढून दाखवत आहे बा. तिथून त्या गिन्नी गावतापासून 2 लाकडं पलीकडं आणि इथून तर इथून सगळे लाकडं पाळलेले आहेत. आता मोबाईल पाडला मग आपला स्विच ऑफ, चार्जिंग नाही त्याला आता काही. आणि इथं जॉईंट भिलेला आहे. ओके, बघू शकताय तुम्ही.